नमस्कार मंडळी. तर आज आपण एकदम कमी मसाल्याचा वापर करून एकदम चटपटीत अशी मसाला भेंडी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये भेंडी घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथं मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे बघा. त्यानंतर धुवलेली भेंडी कोरडी करून घेतली. मागचं देठ आणि पुढचा शेंडा कट करून घेतला आणि असं एकातला 4 भाग करून असं लांबकी लांबकी भेंडी कट करून घेतली. तर इथं आमच्या आबीचं चाललंय मम्मीला मदत करायचं, कारण त्याच्याशिवाय माझं काय काम होत नाही आणि मला काय स्वयंपाक होत नाही, त्याच्यामुळं तो माझ्या मदतीला आहे. त्यानंतर भेंडी सगळी कट करून घेतली. 5-6 पाकळ्या लसूण घेतलाय. त्यानंतर बघा कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला. कढई गरम झाल्यानंतर अर्धा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी छान अशी परतवून घ्यायची. परतलेली भेंडी ताटामध्ये काढून घेतली. लगेचच त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. जिरे फुलले की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी ही चांगली तडतडली की त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालून घ्यायची. आता लसूण घालून झाला की चांगलं असं लालसर होईपर्यंत परतवायचं. त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घालायचं, अर्धा चमचा धने पावडर घालायचं, 1 चमचा इथं लाल तिखट घालून घेतलं. आता तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची ही वापरू शकता. त्यानंतर बघा मसाले चांगले परतवून घेतले. त्यानंतर इथं भाजलेली भेंडी घालून घ्यायची. आता भेंडी घालून झाल्यानंतर मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आता इथं भाजलेलं शेंगदाण्याचं 2 चमचे कूट घातलेलं आहे. इथं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर आता चांगलं असं मसाल्यामध्ये भेंडी चांगली 1-2 मिनटं परतवून घ्यायची. आता बघू शकता भेंडी छान परतली गेलेली आहे आणि भेंडीला थोडाही चिकटपणा राहिलेला नाही आहे. तर त्यानंतर बघा आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि ताट झाकून 5 मिनटं आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे. आता मी ताट झाकून आता इथं 5 मिनटं वाफवून घेतलं. आता 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी भेंडी तयार झालेली आहे. ज्याला कुणाला भेंडीची भाजी खायला आवडत नाही भेंडीची भाजी बनवून खायला घाला, तो सुद्धा पुढल्या वेळेस आवडीनं मागून खाईल. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चांगलं मिक्स करून घेतली आणि मस्त अशी आपली चटपटीत मसाला भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.